नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजी आजोबांनो आणि काका काकींनो, कसे आहात? मजेत ना? हो, मी पण मजेतच आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बाल्कनी गार्डन. तर मला खूप दिवसापासून कमेंट येत होत्या की तू आपला बाल्कनी गार्डनचा व्हिडिओ शेअर करणार होती. तर मागच्या समोरच्या एक व्हिडिओमध्ये मी बोलले पण होते की माझं बाल्कनी गार्डन दाखवेल, पण त्याच्यानंतर मी विसरून गेले. अरे अरे थांब, आज तू मराठीमधून कशी काय बोलतेस हर्षिता? कारण असं आहे की मला एकदम कमेंट आल्या होत्या आणि ते म्हणत होते की तू तुझा जो ब्लॉग आहे तो मराठीमध्ये बनव. तर मला आज आपण आपला बाल्कनी गार्डनचा टूर पण देऊन टाकू आणि आज मराठीमध्ये ब्लॉग बनवू. सगळ्यात आधी मी तुम्हाला ना आमचं बाल्कनी गार्डनची अरेंजमेंट कशी केली ती दाखवते आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आम्ही आणखी काय काय लावलेलं आहे या कुंड्यांमध्ये. सो असं एवढं सगळं आमचं मस्त असं मम्मीने जे लावलेलं ते सगळे झाडं एवढे मस्त आले ना, काय सांगावं यार. वेळ न घालवता आपण आपल्या बाल्कनी गार्डनच्या टूरला ना सुरुवात करू. तर इथे आहे जाईचा वेल आणि ना मागच्या समरमध्ये मम्मीने ना याला कट केला होता, म्हणजे तो इथपर्यंत गेला होता वरती आणि मग मम्मीने समरमध्ये कट केला तरी तो इतका मोठा झालाय. आणि इथे तुम्ही बघू शकता एक जाईचं फूल पण आलेलं आहे त्या साईडला, ते खूप सुंदर दिसते. हे ना कारल्याचा वेल आहे जो की तुम्हाला दिसत नसेल, पण तो वेल बघा कुठपर्यंत गेलाय त्या साईड पर्यंत. तर इथे आहे कढीपत्त्याचं झाड आणि हे आता ना बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आमच्याकडे ना अजून एक कढीपत्त्याचं झाड आहे जे की आम्ही किचनच्या बाल्कनीमध्ये लावलंय, कारण की इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी मी थोडंसं शेअर केलं होतं कशी अरेंजमेंट आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघितलंच असेल. बाल्कनीमध्ये एकदम बिलकुल पण जागा नाही आहे, म्हणून आम्ही विचार केला की किचनमध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. मग डायरेक्ट आपण काही जर लागेल आपल्याला किचनमध्ये जर पाहिजे असेल कढीपत्ता तर आपण डायरेक्ट किचनच्या बाल्कनीमध्ये जाऊन लगेच तोडून आणू शकतो. जास्वंदाचं झाड, याला ना खूप सारे फुलं येतात, पण सध्या तरी याला फुलं नाही आहे. जर याला फुलं आले ना मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि ह्या कुंडीमध्ये आहे ब्रह्मकमळ. तर आम्ही ना खूप प्रयत्न करतोय पण ते ब्रह्मकमळचं झाड ना वाढतच नाही आहे. जर तुमच्याकडे काही सजेशन असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा की काय करावं लागेल याच्यासाठी. इथे आहे कोरपडीचं झाड आणि तुम्ही बघू शकता कोरपड आमची खूप जास्त मोठी झालेली आहे आणि ह्या साईडला त्याचे छोटे छोटे पिल्लं पण आलेले. तर मला असं वाटतं की सगळ्यांच्याच घरी असेलच कोरपडीचं झाड. तर आपण आता दुसऱ्या कुंडीकडे जाऊयात. कुंडीमध्ये आहे लिंबोणीचं झाड, पण गेले 2 वर्षापासून ना हे एवढंच आहे, हे जास्त याची ग्रोथच होत नाही आहे लवकर. आणि ह्या साईडला तुम्ही मागे बघू शकता इथे पण कोरपड आहे, म्हणजे मम्मीने ना काय केलं होतं जी मोठी कोरपड आहे ना तिचं छोटंसं इथे लावलं होतं आणि ते पण आता बऱ्यापैकी झालेलं आहे. आता इथे ना खूप सारे झाडे म्हणून तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल, मी हे सगळे पानं थोडेसे साईडला करून तुम्हाला दाखवते. या कुंडीमध्ये कोरपड आहे छोटीशी. या 2 कुंडीमध्ये आम्ही निशिगंधाचं झाड लावलेलं आहे आणि ह्या निशिगंधाचे जे फुलं आहेत ना ते आबोली रंगाचे. तर ह्या साईडला आम्ही लावलेली आहे तुळस आणि त्या साईडला जे तुम्हाला दिसते ना त्याचं नाव मला माहीत नाही, तर मी मम्मीला विचारेल आणि मग तुम्हाला सांगते की त्याचं नाव काय. इथे मम्मीने लावलेलं आहे चवळीचं झाड आणि त्याच कुंडीमध्ये मम्मीने गवती चहासुद्धा लावलेला आहे, हे बघा. आणि हे ना 1 महिन्यापूर्वी मम्मीने लावलं होतं आणि त्याची ग्रोथ चांगली झालेली आहे. कुंड्याचं मी आधी दाखवून देते तुम्हाला. तर इथे ना मम्मीने सपोर्टसाठी अशी काठी पण लावलेली आणि इथे ना मम्मीनी कारल्याचा आणि गिलक्याचा वेलसुद्धा लावलेला आहे. तर गिलक्याचा वेल इथपर्यंत आला आहे, तर बघू कसा होतोय तो. आणि मागच्या वेळेस मम्मीने लावला होता पण तो जळून गेला, कसं काय झालं काय माहिती, पण चांगला मोठा झाला होता. आणि तसं कारल्याचं वेल लावलं होतं तर ते कारल्याचं वेल तिथपर्यंत गेलं आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला छोटे छोटे 2 कारले पण लागले. तर मी तुम्हाला दाखवते या माझ्यासोबत. इकडे हे बघा, इथे 2 वरती कारले लागलेले आहेत आणि बघा किती छान दिसत आहे ते. आणि ह्या एक कुंडीत बटाट्याचे झाड आहे, ह्या एक कुंडीत आहे इथे आणि ती ग्रीन वाला तुम्हाला दिसते ना बास्केट त्याच्यामध्ये. त्या कुंडीमध्ये आहे आंब्याचं झाड आणि हे आंबे ना मम्मीने असंच एका दिवशी मामाने ना आंबे दिले होते तर त्याच्या शेतातून. तर मम्मीने त्या आंब्याची कोय ना अशीच लावली होती आणि आता
ते त्याचं झाड इथपर्यंत आलेलं आहे, म्हणजे खूप सुंदर दिसतंय ते. तर इथे आहे मेथी आणि मम्मी कालच ना याला थोडीशी कट केली, कारण की मग कट केल्याच्या नंतर ही आणखी चांगली वाढेल. आणि ह्या साईडलाच कोथिंबीर पण आहे, पण ती कोथिंबीर काही एवढी चांगली